वसुबारसेला काय होतं तर गोवत्स पूजन, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या. त्यातलं गाई म्हशी ओवाळीच का? केरसुणीची पूजा लक्ष्मी म्हणून आहे, कारण जी केर म्हणजे घरातल्या तमोगुणाला, त्या सगळ्याला दूर करते ती लक्ष्मी. 5 दिवसच का साजरे केले जातात? त्या सगळ्याचं काय वेगळं महत्व आहे दिवाळीच्या काळात? आणि हे 5 आहेत का अजून आहेत? आपण जरी आज 5-6 दिवस 7 दिवस अशी दिवाळी मर्यादित धरत असलो तरी पूर्वीच्या काळी अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिन्याची चंद्राचा दुसरा जन्म झाला समुद्रातून झाला. मग तो केव्हा झाला तर तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झाला. कोजागिरी पौर्णिमा हा त्याचा वाढदिवस आहे. कुबेराची पूजा या दिवाळीच्या निमित्ताने केली जाते. का तर तो धनाचा अधिपती आहे आणि त्याने आपलं ते धनाचं रत्नांचं भांडार मानवासाठी खुलं करावं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिक्विडिटी. जेन्झीच्या भाषेत सांगू का, तुमचा जो ऑरा आहे ना त्याचं क्लिन्सिंग करायचं असेल तर त्यासाठी दिवा हा ओवाळला जातो. तुळशीचं लग्न वेगळं आणि देवदिवाळी वेगळी. म्हणजे लोकांचं काय नुकसान व्हायचंय ते हो, लोकांना त्रास व्हायचा आहे किती तो हो, मला एन्जॉयमेंट करता आली पाहिजे, या विचारसरणीच्या बरोबर विरुद्ध आपली उत्सवांची परंपरा आहे. दिवाळीत सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे आपल्याला फराळ, लाडू, चिवडा, करंजी, चकली, ह्याच्याबद्दल काही आपल्याला काही संदर्भ सापडतात? करंजी म्हणजे ज्याच्यामध्ये पोकळ आहे आणि त्याच्यात सारण भरलेलं आहे त्याला शशकुली असा शब्द आहे. शेवया आहेत त्याच्यासाठी उंडेरिका. चिवड्याला चिपीटक. म्हणजे नवऱ्याला किंवा मुलाला ओवाळलं तर मग स्त्रियांना ओवाळायचं नाही का? हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आजचा अर्थात तुम्हाला दिसत असेल आम्ही असे छान चकचकीत बसलो आहे म्हटल्यावरती दिवाळीचा खास एपिसोड आहे. आता आपण सगळ्या ऑलमोस्ट दिवाळी चालू व्हायला आली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्याला गोडधोड, फराळ, कपडे, छान छान दिवे लावणं आलं, मित्रमैत्रिणींना भेटणं आलं. पण नक्की ते कधीपासून करतोय आपण, त्याच्या मागच्या काय कथा आहेत, त्याच्याबद्दल पुराणात काय सांगितलं, त्याच्याबद्दलच्या आपल्याकडच्या हिस्ट्री काय आहे, वेगवेगळ्या भागात कशी ती साजरी केली जाते, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार. कारण आपल्याला आपण लहान असताना कोणीतरी आजी आजोबा सांगायचं, पण आजकाल कोणी हे सांगायला नाही. तर त्यामुळेच आम्ही खास आजचे गेस्ट आहेत आपण त्यांना बोलवलं आहे आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत प्रणव गोखले सर आहेत. सर निरूपणकार आहेत, सर व्याख्याते आहेत, सरांचा धर्मशास्त्राचा खूप गाढा अभ्यास आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की दिवाळी म्हणलं की ज्या गोष्टी येतात त्या नक्की काय म्हणतात, त्याच्या मागचं कारणं काय आहेत, त्याच्यामागे लॉजिक्स काय आहेत, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करणं. आणि एक रिमाइंडर ते म्हणजे जर तुम्हाला कॉटनचे प्रीमियम शर्ट्स घ्यायचे असतील तर कॉटन किंगने गिझा कलेक्शन लॉन्च केले. दिवाळीचा सणसुदाचा काळ आहे. जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी प्रीमियम शर्ट्स विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळी बहुतेक करून मला वाटतं जर वर्षभरातले जे ते सण असतील, गणपती आणि त्याच्यानंतर दिवाळी, असे 2 खूपच जास्त आपल्या जवळचे सण आहेत. आणि आपण दिवाळी म्हटलं की मग काय घराची स्वच्छता करायला काढा, मग दिवे त्याची खरेदी करा, मग नवीन कपडे मिळणार, असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दिवाळी साजरी करतो. पण ज्यावेळेस आपण पुराणशास्त्रांमध्ये म्हणतो किंवा आपल्या काही कथांमध्ये म्हणतो, नेमकं दिवाळी म्हणजे काय हे थोडं समजून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा दिवाळी या शब्दाची फोड लक्षात घेऊया. दीपावली ह्या मूळ संस्कृत शब्दाचा जो प्राकृत अपभ्रंश झाला असं म्हणता येईल, तर तो दिवाळी, ज्याच्यामध्ये दिवा ही मुख्य वस्तू आहे आणि त्या दिव्यांची आरास करून किंवा दिव्याचं दान, दिव्याची पूजा या वेगवेगळ्या स्वरूपात दीपाभोवती जे भावविश्व समाज मन पिंगा घालतं त्याचा उत्सव म्हणजे हा दिवाळी, दीपावली किंवा दीपोत्सव. आता या दिवाळीच्या मागच्या वेगवेगळ्या कथा पाहण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिव्याचं महत्त्व एकूणच मानवी समाजामध्ये फार आहे. मानवी समाज अगदी सामान्य व्यक्ती असो किंवा कितीही मोठा विद्वान जाणकार असो, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटते आणि ती भीती जर दाखवायची असेल तर त्याचं प्रतीक आहे अंधार. कितीही अगदी जाणकार माणूस झाला तरी अंधाराला कुठे ना कुठेतरी ते मनात एक काळोखी रात्र, ती भीती ही दडलेली असते. बरोबर. मग त्या अंधाराला दूर करणारं तत्व, प्रकाश आणणारं तत्व म्हणून दिवा.
हा सगळीकडे केवळ अंधारावर होणाऱ्या प्रकाशाचा तेजाचा विजय म्हणून नव्हे, तर ज्ञान आणि अज्ञान यांचं द्वंद्व आणि त्यात होणारा ज्ञानाचा विजय याचंही प्रतीक ठरलेलं आहे. त्यामुळे केवळ अंधार दूर करणारा, प्रकाश देणारा नव्हे, तर अज्ञान दूर करणारा. प्रकाशात येणं म्हणजे काय, जे अज्ञात आहे त्याच्यावर प्रकाश टाकून त्याचं ज्ञान करून देणं, हा या दिव्यामागचा खरा संकेत आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी आत्मदीपो भव, की स्वतःचा दिवा व्हा, ज्ञानाचा दीप उजळून जावा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनीही ज्ञानेश्वरीत 2 ठिकाणी, अनेक ठिकाणी तसे दिवाळीचे संदर्भ सापडतात, पण मुख्य 2 संदर्भ ज्ञानेश्वरीत महत्वाचे आहेत. तर एक संदर्भ जो आहे, मिया अविवेकाची काजळी, म्हणजे फेडोनी अविवेकाची काजळी, मिया विवेक दीप उजळी किंवा पाजळी असा पाठभेद आहे. तई श्रोतया होवो दिवाळी ज्ञानाची, त्या श्रोत्यांना आता ही ज्ञानाची दिवाळी होवो, असं एक प्रकारे शुभाशंसन माऊलींनी केलंय. किंवा जैसी सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीवदे प्रकाशाची, इथे आता पाठभेद राणीवदे प्रकाशाची, तैसिया श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी, अशी होवी. म्हणजे आपल्याला त्याच्यातला प्रकाश हा ज्ञानाकडेही नेणारा प्रकाश आहे, हे कुठेतरी ह्या सगळ्या संदर्भातून सुचवलं जातं. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण आता ज्या पद्धतीच्या जगात वावरतो, जिथे आपल्याला असं वाटतं सगळ्याच गोष्टींचा आपल्याला ऍक्सेस आहे, पण त्या अंधाराकडून प्रकाशाकडे आणि तो ज्ञानाचा प्रकाशाकडे खरं तर नेणारा हा सण आहे. आपण ज्या पद्धतीनं सर आता दिवाळी साजरी करतो, आपण मुख्यतः 5 दिवसांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात जी साजरी केली जाते ती 5 दिवसांमध्ये आपण दिवाळी साजरी करतो. 5 दिवसांचा मुख्य सण असतो. तर किती वर्ष आपल्याकडे याच पद्धतीची दिवाळी आहे आणि केव्हापासून आपण असे 5 दिवसांचे सण हा दिवाळी म्हणून साजरा करतो? केव्हापासून हा जो प्रश्न आहे ना, तो गमतीचा आहे. म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी एक बिफोर ख्राइस्ट आफ्टर ख्राइस्ट ही जी एक थोडी पाश्चात्य दृष्टी आहे, की कालानुक्रम आम्हाला कळला पाहिजे. हे फार मजेशीरही आहे आणि थोडंसं आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. म्हणजे काय, की आपल्याकडे साधारण असा जो जनसमाजामध्ये पसरलेला धारणेचा भाग आहे, कथांचा भाग आहे, हा अनादी या एका शब्दात गुंडाळला जातो. अनादी काळापासून चालत आलाय, सनातन काळापासून चालत आलाय. याचं कारण काय, जेव्हा आपण त्याची कालनिश्चिती करायला जातो ना, तेव्हा त्यातले सामाजिक, राजकीय असे काही बिंदू प्रकाशात येतात आणि मग त्या दृष्टीने इतिहासाची मांडणी पुन्हा व्हायला लागते. म्हणजे इतिहास हा सापेक्षतेकडे झुकायला लागतो. बरोबर. त्यामुळे त्यात न पडता आपल्याला लोककथा हे सगळ्यात उत्तम माध्यम उपलब्ध आहे, की दिवाळी कधीपासून सुरू झाली हे सांगण्याचं किंवा याचा विचार करण्याचं. मग अनादी काळापासून जेव्हा देवता अस्तित्वात आल्या, जेव्हा या विश्वामध्ये पहिला ज्ञानाचा किरण उजळला, तेव्हापासून दिवाळी आहे. जेव्हा जाणीव या जीवसृष्टीमध्ये, मर्त्यसृष्टीमध्ये अवतीर्ण झाली, तेव्हापासून दिवाळी आहे. ती पहिली दिवाळी आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपला प्रश्नही फार महत्वाचा आहे. काय आहे की आम्हाला काहीतरी एक आरंभ बिंदू पाहिजे, कुठनं सुरू झाली. तर ऐतिहासिक संदर्भ तर पुढे पाहूच, पण पुराणातले जे आपले दाखले आहेत, मग त्याच्यामध्ये आपल्याकडे समुद्र मंथनाची एक कथा येते. मग समुद्र मंथनामधून 14 रत्न उत्पन्न झाली, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्यातल्या काही रत्नांचा जो अवतरणाचा दिवस आहे, त्या सगळ्यांचं औचित्य साधून ही दिवाळी साजरी होताना आपल्याला दिसते. म्हणजे 14 रत्नांपैकी एक रत्न आपल्याला माहिती आहे, चंद्र. चंद्र याला नुसता ग्रह किंवा आकाशातला एक गोल न मानता त्याला देवत्व दिलेलं आहे. तो मनाचा, या विश्वमनाचा कारक आहे. त्या चंद्राचा जन्म पुराणांनुसार अत्री ऋषींच्या पोटी झाला. अत्री आणि अनसूयेचा मुलगा चंद्र. पण त्या चंद्राचा अजून एक जन्म सांगितला, पुन्हा जन्म झाला. अशी एक लोककथा आहे की तो फार हूढ होता मुलगा आणि शेवटी रागाने अत्रीने त्याला समुद्रात फेकून दिला आणि समुद्रातून तो मंथनातून पुन्हा अवतीर्ण झाला.
अनेक कथा आहेत. मग दक्षाच्या शापामुळे त्याला क्षय झाला म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला. त्या कथांकडे न गेलेलं बरं, कारण ही खरी का ती खरी अशा वादात न गुंतता त्यातला भाव लक्षात घेऊया. बरोबर. की चंद्र हा दर महिन्याला नव्याने जन्म घेतोय. त्याच्यामध्ये सतत काहीतरी नवीन आपल्याला पाहता येत आहे. रोजचा चंद्र तोच चंद्र असला तरी नवीन काहीतरी आपल्याला दाखवतो. तसं त्याचं पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं हे स्वरूप. मग त्याच्या मागे या कथा सांगितल्या गेल्या की नाही, चंद्राचा दुसरा जन्म झाला समुद्रातून झाला. मग तो केव्हा झाला, तर तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झाला. आता पौर्णिमा म्हटल्यावर पूर्ण चंद्राची तिथी असं जरी आपल्याला वाटत असलं तरी तीच तिथी का, त्याचं मागचं जनमानसाने समाज मनाने दिलेलं उत्तर हे कोजागिरी पौर्णिमा हा त्याचा वाढदिवस आहे. आज आपण वाढदिवसाच्या दिवशी आपण कसे छान पार्टी असते, तसा तो पूर्ण आपल्या तेजाने त्या दिवशी न्हायलेला असतो, प्रकाशत असतो, तळपत असतो. तळपणं हे सूर्याकडे जरी असलं तरी चंद्राचं एक जे तेज आहे ते त्या दिवशी विशेष प्रकट होतं. याला आता ऋतुमानाचंही कारण आहे की आधी वर्षा ऋतू आहे. वर्षा ऋतूमध्ये असणारे ढग त्याच्यात तो चंद्र उजळून दिसत नाही. त्यामुळे आश्विन लागल्यावर शरदाचं आगमन आणि पहिल्या निरभ्र आभाळामध्ये उठून दिसणारा तो चंद्र. सगळे कल्पनाबंध एकमेकाशी म्हणजे एकमेकाचे पाय एकमेकात गुंतलेले आहेत. मग साधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय की चंद्राचा वाढदिवस म्हणून साजरा करा. कोजागिरीपासून हा उत्सव साजरा व्हायला लागतो. आपण जरी आज 5-6 दिवस 7 दिवस अशी दिवाळी मर्यादित धरत असलो तरी पूर्वीच्या काळी अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत पूर्ण 1 महिन्याची. आणि याला शब्द वापरलेला आहे. याचे अनेक संदर्भ आपल्याला संस्कृत प्राकृत वाङ्मयामध्ये आढळतात. म्हणजे प्राकृत वाङ्मयाचा जर आधी विचार केला, जातक कथा आहेत. त्या जातक कथामध्ये उन्मादयंती उत्सव किंवा मदयंती मादयंती उत्सव या नावाने एका उत्सवाचा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये रात्रभर आनंदोत्सव साजरा करावा, जागरण करावं, फिरावं, मुक्त संचार करावा, अशा स्वरूपाचं त्या उत्सवाचं प्रतीक आहे. आणि तो उत्सव पूर्ण चंद्राच्या प्रकाशातून केला जात होता. त्याचा संस्कृत नाटकामध्ये आलेला संदर्भ किंवा अगदी आपल्याला जे एक पुस्तक फार वेगळ्या विषयासाठी माहिती असतं ते म्हणजे वात्स्यायनाचं कामसूत्र. तो केवळ एरोटिक किंवा फक्त एक कामुक ह्या शास्त्रावर किंवा त्या क्रीडेवर अवलंबून ग्रंथ नाही, तर त्या काळच्या भारतीय समाजाचं पूर्ण प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं आहे. त्याच्यामध्येही कौमुदी उत्सवाचा उल्लेख येतो. हा जो कौमुदी उत्सव आहे, अगदी विशाख दत्ताचं जे मृच्छकटिक विशाख दत्ताचं असलेलं प्रसिद्ध संस्कृत नाटक, त्याचं चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्या चरित्रावर बेतलेलं, ज्याचं नाव आहे मुद्रा राक्षस, आणि शूद्रकाचं नाटक आहे त्याचं नाव आहे मृच्छकटिक. तर अशाही अनेक नाटकांमध्ये या कौमुदी उत्सवाचे उल्लेख येतात. हा कौमुदी हा शब्द चंद्रकिरणांना वापरलेला आहे. चांदणं, ज्योत्स्ना आणखीन एक शब्द. तर त्या चांदण्यामध्ये केला जाणारा उत्सव तो कौमुदी महोत्सव. पण तो उत्सव पौर्णिमेपासून सुरू होऊन दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपर्यंत साजरा होत असे. मग त्यामध्ये अमावस्याही आहे. म्हणजे काय, माणसाच्या जगण्यातले सगळे पैलू 360 डिग्री ह्या त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. आनंदाचा काळ आहे. मग अमावस्या जी झाकोळलेली आहे, अंधारलेली आहे, तीही ज्ञानाच्या किंवा आनंदाच्या या प्रकाशाने उजळून टाकलेली आहे. आणि पुनश्च म्हणजे सगळ्यातून झिरोकडे आणि झिरोकडून पुन्हा परिपूर्ण होण्याकडे ही जी मानवी जीवनाची वाटचाल आहे ती पौर्णिमा टू पौर्णिमा या दिवाळीतून साजरी होते. क्या बात. म्हणजे चंद्राचा आपण बर्थडे म्हणून सेलिब्रेट करतो पूर्ण 1 महिना असं म्हणायला हरकत नाही. दिवाळी म्हणजे चंद्राचा वाढदिवस आहे. आता त्याच्यात केवळ चंद्राचाच नाहीये, तर त्याच्या बरोबरीने जी वेगवेगळी रत्न प्रकट झाली त्या सगळ्यांचाही वाढदिवस अनुषंगिक साजरा होतो त्या महिन्यात. मंथन झालं. आता चंद्राचा जन्म झालाय, तसंच कामधेनूचा जन्म झालाय. सुरभी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्या कामधेनूचा जन्मोत्सव म्हणून आपण गोवत्स द्वादशी, ज्याला आपण वसुबारस म्हणून ओळखतो, ती साजरी होते. किंवा त्याचा आदला दिवस रमा एकादशी आहे, तो लक्ष्मीचा प्राकट्योत्सव, महालक्ष्मी ज्या दिवशी अवतीर्ण झाली तो म्हणून साजरा होतो. तर
काहींच्या मते तो कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मीचं पहिला अवतार आहे, काहींच्या मते हा एकादशी, आणि काही आपल्याकडे अमावस्येच्या दिवशीही लक्ष्मी पूजन करतात. पण मुळात तो जन्मोत्सव हा अश्विन कृष्ण एकादशी म्हणून त्याला नाव रमा एकादशी असं, म्हणजे लक्ष्मीचा वाढदिवस त्या दिवशी आहे. बरोबर. याच दिवशी अश्व, जो उच्चैश्रवा नावाचा घोडा होता, अश्वातलं रत्न, त्याचाही जन्म त्याच्याच आगेमागे आहे. अजून एक म्हणजे धन्वंतरी, देववैद्य, तेही एक 14 रत्नांपैकी आहेत. त्यांचा जन्म धनत्रयोदशी या दिवशी साजरा होतो. म्हणजे असं क्रमाक्रमाने एकेका रत्नाचा झालेला प्रादुर्भाव आणि त्याची तिथी म्हणूनही या सगळ्या कालावधीला एक वेगळं महत्व आहे. नेमकी कशी सांगितली दिवाळी, म्हणजे त्या 5 दिवसांचं एकतर महत्व काय सांगितलंय त्यात, आणि ते त्या 5 दिवसांची पूजा काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की वसुबारसेला काय त्या वासराला आणि गाईला ओवाळणा, किंवा त्यांना काहीतरी खायला द्या, किंवा घराच्या बाहेरचा पहिला दिवा लावा. तर तसं नेमकी दिवाळी साजरी कशी करायची हे त्यात सांगितलंय. याच्यात 2 मोठ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. बरं. एक आहे हा लोकोत्सव आहे. म्हणजे आपल्याकडे उत्सवांचे मुख्य 2 प्रकार आहेत. उपप्रकार बरेच आहेत. एक प्रकार आहे तो देवोत्सव. अच्छा. वेगवेगळ्या देवी देवतांप्रित्यर्थ जो साजरा होतो त्याला देवोत्सव म्हणतात. अच्छा. आणि लोकांसाठी जे सेलिब्रेशन करतात आजच्या भाषेत त्याला लोकोत्सव म्हटले. म्हणजे साधारण भाषेत नवरात्र देवोत्सव आहे, गणेशोत्सव हा देवोत्सव आहे. बरोबर. पण दिवाळी किंवा होळी, शिमगा हे लोकोत्सव आहेत. म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये मुख्य केंद्र हा समाज आहे, मानव आहे. पण समाजाची एक दुसरी प्रकृती किंवा टेंडन्सी म्हणूया लक्षात घ्यावी लागेल की त्याला कुठेतरी देवाचं पाठबळ आहे आपल्याला असं वाटतं. मग तो आपल्या उत्सवांमध्ये देवाचं अधिष्ठान शोधतो. आणि या ज्या लोककथा आहेत या त्या दैवी अधिष्ठानाला एक प्रकारे पाठबळ देतात, प्रमाणित करतात. मग याच्या दिवाळीचा जो पहिला संदर्भ मगाशी आपला उल्लेख राहिला, यक्षरात्री असा आहे. काही ठिकाणी तिला सुखरात्री असंही म्हटलेलं आहे. यक्षरात्री, मग तो दैवी संदर्भ काय, तर जशा मानवांमध्ये वेगवेगळ्या जाती जमाती आहेत तशा देवांमध्येही आहेत. मग देवता, मग त्याच्यामध्ये कर्मज देव आहेत, काही आजानज आहेत, काही साध्य आहेत, काही सिद्ध आहेत. तसे काही डेमिगॉड्स असं ज्यांना म्हणता येईल ते यक्ष, किन्नर, गुह्यक, विद्याधर, सिद्ध या कोटीतले देव आहेत. अगदी राक्षस, पिशाच्य, नाग यांनाही देवता मानलेला आहे. तर त्यातली ही यक्ष ही जी योनी आहे या सगळ्यांचा अधिपती आहे कुबेर, यक्षाधिप. त्या कुबेराची पूजा या दिवाळीच्या निमित्ताने केली जाते. का, तर तो धनाचा अधिपती आहे, धनाचा अध्यक्ष आहे. आणि त्याने आपलं ते धनाचं, रत्नांचं भांडार मानवासाठी खुलं करावं, ऐश्वर्य मोकळं करावं. थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिक्विडिटी, की ते कुठेही साचले पण नको, प्रवाही व्हावं, धन प्रवाही व्हावं. उत्सवामध्ये काय साधलं जात आहे तर अप्रत्यक्षपणे पैसा हा प्रवाही होतोय, क्रय विक्रय, खरेदी विक्री होते. त्यामुळे हा जो साचलेला एकीकडे कुठेतरी पुंजी झालीये त्याचा प्रवाह वाहता होतो, मार्केटमध्ये मुवमेंट होते. वा, हे किती अर्थात. त्यामुळे कुबेर जो धनाचा अधिपती आहे त्याची पूजा सांगितली. म्हणजे काय, त्याने त्याची पोतडी, त्याचा कलश हा आपल्यासाठी मोकळा करावा, मग त्याची पूजा. मग ती यक्षरात्री झाली, त्या यक्षराजाची पूजा आहे. मुळात यक्षराजाची पूजा त्याच्यात असली तरी त्याने आमच्यासाठी ते धन मुक्तद्वार करावं हीच अपेक्षा आहे. मग त्यातला दुसरा भाग असाही आहे की माणसाला कुठेतरी एन्जॉयमेंट लागते, साजरा होणं, साजरं करणं ही मानवी प्रकृती आणि त्यातली एक आवश्यकता पण आहे. बरोबर. त्याला सतत गंभीर कामामध्ये गुंतलेलं आवडत नाही. मग जेव्हा जेव्हा त्याचा व्यवसाय, म्हणजे ज्याला आपण सुगीचा काळ म्हणू शकतो, एक आहे तो अगदी चलती जेव्हा आहे खूप तो, आणि दुसरा स्लॅक, तसा हा संधी काळ आहे. म्हणजे जर आपण पूर्वीची भारतीय संस्कृती पाहिली, आज फार वेगळ्या रूपात आपण पाहतोय हे, तर कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो. कृषीचा जो खरीप हंगाम आहे तो, त्याचं सगळं जे उत्पादन आहे
ते या नवरात्राच्या तोंडावर तयार झालंय. ते हाताशी आलं, मग कापणी झाली, मळणी झाली, धान्य हाताशी आलं. मग आता त्याची विक्री सुरू करायची, नवा व्यापार, नवा व्यवसाय हा सुरू होणार आहे. मग तो जो व्यवसाय सुरू होणार आहे त्याचा एक प्रकारे शुभारंभ म्हणा, ग्रँड असला पाहिजे. मग त्यासाठी ही दिवाळी एक प्रकारे एक महत्वपूर्ण भूमिका दिवाळीची दिसते, उत्सवाची दिसते. बिझनेसचा स्टार्ट करतोय म्हणून ते त्याचा नवीन जुने अकाउंट सेटल करून नव्याने आता आलेलं धान्य असेल, शेतीतली उत्पादनं असतील, त्याचा व्यवसाय व्यापार करायचा आहे. मग व्यापारी लोक पूर्वीच्या काळी एका ठिकाणी नाही, सार्थ असा शब्द आहे. सार्थ म्हणजे अर्थेन सह, अर्थ म्हणजे पैसा, धन, शेतीचा माल किंवा वेगवेगळी जी शिल्प याचा अर्थ केवळ मॉन्युमेंट्स किंवा मूर्ती नव्हे, तर कलाकुसरीची, कारागिरीची जी काही उत्पादनं असतील ती सगळी घेऊन व्यवसायासाठी बाहेर पडायची. अच्छा. मग पूजा करून की त्या धनाची जी देवता कुबेर आहे किंवा लक्ष्मी आहे त्यांचं पूजन करून त्या शुभारंभ केला जायचा. त्यामुळे त्यांचाही हा काळ आहे. मग पुढे कष्ट आहेत, त्याच्या आधी थोडा क्यू ना हो जाए एन्जॉयमेंट, म्हणून ती एन्जॉयमेंट या उत्सवातून साधली जायची. म्हणूनच ते आपण व्यापाऱ्यांकडे जे त्यांच्या पोतड्यांचं पूजन होतं, ती हिशोबाची नवीन वही आणली जाते, तर हे त्याचं कारण आहे. खरं तर ओरिजिनल फायनान्शियल इयर खरं तर लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन आहे, मार्च टू मार्च नाहीये. मग असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला तिथे पाहायला मिळतात. म्हणजे एक लोकोत्सव आहे ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात येते. मग दैवी अधिष्ठान तर आहेच, ती गरज म्हणून त्याच्यात येत जाते. त्यातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मग या सगळ्यामध्ये कुठेतरी अनुशासनही पाहिजे, शिस्त पाहिजे. मग त्या शिस्तीसाठी काही व्रत, काही नियम, काही दान याची विधानं सांगितली गेली. अच्छा. कसं होतं, मला फक्त एन्जॉय करायचंय, सकाळपासून रात्रीपर्यंत मी लोळत पडलो किंवा नुसतं खातपीत राहिलो तर ते काही त्यातनं विधायक बाहेर पडणार नाहीये, फक्त खर्च होईल. मग विधायक बाहेर पडावं, विधायक रूप दिसावं, यासाठी काही नियम सांगितले. मग काय करा, मग लवकर उठा, सूर्योदयापूर्वी उठा. मग अभ्यंजन म्हणजे स्वतःच्या शरीराला पूर्ण जे आवश्यक आहे, आता तिथे आयुर्वेदाचाही विचार आहे, स्वास्थ्य विचार आहे की शरीराला आता शुष्कपणा येत जाणार आहे. बरोबर. थंडी जशी वाढेल तसं तुमच्या शरीरातला आर्द्रपणा कमी होऊन शुष्कतेकडे शरीर झुकायला लागेल. मग आतून बाहेरून त्याला आर्द्रता, स्नेहन आवश्यक आहे. म्हणून मग अभ्यंग आलं, अंगाला तेल लावा. अर्थात आता काय झालंय की वेगवेगळे साबण आपण लावून ते लावलेलं उठणं आणि तेल ह्याचं पूर्ण बोजवारा करून टाकतो, पण अपेक्षित काय स्नेहन त्यातून साधलं जातं. मॉइश्चराईज करायचं खरं तर बॉडी अगदी, आणि तेच आतूनही. मग तेला तुपामध्ये तळलेल्या चांगल्या मिष्ट गोड वस्तू, पदार्थ ते भक्षण करायचे. मग फराळ सांगितला. या गोष्टी स्वास्थ्यासाठीही विचारात घेतल्या गेल्या आणि त्याचा अंतर्भाव या उत्सवाच्या संकल्पनेत केला गेला. म्हणून ते सकाळी लवकर फराळ आहे, कारण आता पोटातला जो जठरानल ज्याला म्हणतात तो लवकर उद्दीप्त व्हायला लागतो, लवकर भूक लागायला लागते. थंडीच्या दिवसात अनेकांना ते जाणवतं की उन्हाळ्यात नाही जेवलं तरी चालतं, टाळाटाळ करतात, पण थंडीत लवकर भूक लागते. तर तो फराळ सांगितला. मग या सगळ्या नियमावलीला जस्टिफाय करण्यासाठी त्याला कथांची जोड दिली गेली. मग असं का करा, मग दीपदान हा त्यातला एक विषय. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळीकडे दीपोत्सव करावा, पण ज्यांच्याकडे ते ऐपत नाहीये त्यांना तुम्ही दीपदान करा. मग त्यांच्या घरी आज आपण अनेक जाहिरातींमध्ये पाहतो की उनके घर भी दिवाळी होनी चाहिए. हे आजचं नाहीये, हे आपल्या धर्मशास्त्रापासून जो सक्षम आहे त्याने समाजातल्या जे वंचित आहेत त्याची मदत दीपदानाच्या माध्यमातून करावी, त्यांनाही दीपदान करावं. म्हणजे आज जो दिवाळी बोनस वाटला जातो ना, त्याच्या मागची मूळ कल्पना ही आहे की जो त्याचा मालक असेल, ज्याच्याकडे हे नोकर म्हणून काम करतायत, त्याने आपल्या हाताखालच्या सगळ्या सेवकांना उठणं असेल किंवा या ज्या सुगंधी गोष्टी आहेत, पक्वान्न असतील, त्या द्याव्यात पारितोषिक रूपात. जे तुमचे नोकर नाही आहेत पण वंचित आहेत त्यांना दान रूपात हे केलं जात होतं. सगळ्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे, फक्त आपलं आपण नाही करायचंय. समाज की फक्त माझं घर माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी मर्यादित न राहता सगळा समाज एकसंध आहे,
सगळे आनंदात असतील तर त्या आनंदाचं रूप परिपूर्ण आहे. या जाणीवेतून तो उत्सव लोकोत्सव झाला. मला आणखीन आपण 5 दिवसांबद्दलच्या दिवाळीबद्दल बोलतोय, तर मला प्रत्येक दिवसाचं महत्त्व याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. कारण आपण वेगवेगळ्या दिवसांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो, तर हे 5 दिवसच का साजरे केले जातात आणि त्या सगळ्याचं काय वेगळं महत्त्व आहे दिवाळीच्या काळात? आणि हे 5 आहेत का अजून आहेत? वसुबारसेला काय होतं तर गोवत्स पूजन. आपण लहानपणापासून एक ओळ कायम म्हणत आलेलो आहोत. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, ती मोठी कविता आहे. त्यातलं गाई म्हशी ओवाळीच का, तर या दिवाळीच्या निमित्ताने त्या गोधनाचं पूजन आहे. लक्ष्मी वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी नवान्न पौर्णिमा आपण साजरी करतो. लक्ष्मीचं धान्य लक्ष्मी हे जे रूप आहे त्या धान्य लक्ष्मीची त्या दिवशी पूजा आहे. तसंच लक्ष्मी पशुधनाच्या गोधनाच्या रूपातही आहे. मग त्या धनलक्ष्मी बरोबर गोधन लक्ष्मी पशुधन लक्ष्मीची पूजा या वसुबारसेला होते. त्यामुळे त्या गो रूपातल्या लक्ष्मीची पूजा सांगितली. मग त्याच्याविषयी कथाही आहेत. मग अगदी लोककथा ज्या कहाण्यांच्या पुस्तकात आपल्याला, मग एक गृहिणी होती, तिच्याकडून नकळत एक वासरू मारलं गेलं. त्याचा तिला पश्चाताप झाला, म्हणून मग तिने भगवंताची प्रार्थना केली, गायीची पूजा केली, क्षमायाचना केली. मग देवाच्या कृपेने ते वासरू जिवंत झालं. म्हणून मग ती गायी आणि तिच्या वासराची पूजा त्या दिवशी केली जाते. पण हा संदर्भ थोडा अजून मागे नेला तर अगदी भागवत पुराण असेल, विष्णू पुराण असेल, त्याच्यामध्ये एक प्राचीन संदर्भ आढळतो. इथे गायी आणि वासरू यांची पूजा आहेच, पण ते गाय वासरू हे आणखीन कशाचं तरी प्रतीक आहे. आपल्याकडे संस्कृतमध्ये गो हा जो शब्द आहे ना, तो पृथ्वी ह्याही अर्थी आहे. पृथ्वी. आता काय संदर्भ आहे तर पुराणामध्ये पृथुराजाची कथा आहे. हा जो पृथुराज आहे ज्याच्यावरून आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव पडलंय. पृथ्वी का तर पृथूने जिचा विस्तार केला, पृथूने जिला वाढवलं किंवा पृथूने जिचं रक्षण केलं, एक प्रकारे पृथूची जी कन्या आहे म्हणून तिला पृथ्वी म्हटलं गेलं. तर अशी कथा आहे की ही पृथ्वी पूर्वी ओबडधोबड होती, ती सखल नव्हती. म्हणजे थोडक्यात शेतीसाठी लागवडीसाठी उपयुक्त नव्हती. मग सगळी प्रजा या पृथूकडे गेली. त्या पृथूने पृथ्वी म्हणजे त्या धरणीला, कारण तिथपर्यंत तिला पृथ्वी हे नाव नाहीये, प्रार्थना केली की तू सगळ्या प्रजेला धारण करतेस, पण तिची धारणा, तिचा निर्वाह होण्यासाठी, ब्रेड अँड बटरची योजना करण्यासाठी कुठेतरी कृषी येणं आवश्यक आहे. शेती होणं, क्षेत्र सखल असेल, समतल असेल तर आवश्यकता आहे. पण पृथ्वी म्हणजे त्या धरणीने ते अमान्य केलं आणि ती पलायन करायला लागली, त्याच्यापासून दूर जायला लागली. ती कुठल्या रूपात पळाली तर तिथे वर्णन आहे गायीच्या रूपात पळाली. अच्छा. आणि हा पृथू तिचा निग्रह करायला, तिला रोखण्यासाठी तिच्या मागे लागला. अखेर त्याने तिला बांधलं आणि आज्ञा केली की मी राजा हा विष्णूचा अंश मानलाय आणि पृथ्वी ही विष्णू पत्नी मानली आहे. त्यामुळे मी राजाच्या भूमिकेतून तुला आदेश देतो की तू आता या सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था कर. ती म्हणाली मी गायीच्या रूपात आहे, मी अन्न तेव्हाच देऊ शकते जेव्हा वासरू जवळ असेल. गाय कुठलं अन्न देते तर ज्याला आपण पूर्णान्न म्हणतो, दूध. त्या दुधाच्या रूपात मी त्याचं आवश्यक अन्न ते देईन, पण त्यासाठी आधी सगळ्या जीवांना वासरू व्हावं लागेल. बर. मग पृथूने काय केलं, जी जीवसृष्टी होती त्यातला एक एक प्रतिनिधी निवडला. मग देवता हेही एक जीवच आहेत. त्या देवतांचा राजा इंद्र, त्या इंद्राला वासरू केलं आणि तिचं दोहन केलं. इंद्र हा वासरू, पृथ्वी ही गाय. त्या दोहनातून अमृत प्रकट झालं. अमृत उत्पत्तीची ही अजून एक वेगळी कथा. मग सर्प आले. मग सर्पांचा राजा वासुकी, त्याला वत्स केलं आणि त्याच्यासाठी विष हेच दूध झालं. त्यांचं रक्षण ज्याच्यामुळे होऊ शकतं त्या विषग्रंथी या तिचं दूध आहेत. असुर, त्या असुरांचा राजा होता विरोचन. त्या विरोचनाला त्यांनी वत्स केलं. तेव्हा त्यांच्यासाठी जो तमोगुण आहे, त्यांच्यासाठी जी आक्रमक वृत्ती आहे, विजिगीषू, सतत काहीतरी जिंकावं, मिळवावं आणि नाही जमलं तर ओरबाडून घ्यावं, ही जी वृत्ती आहे, ती वृत्ती, आक्रमक वृत्ती, ही जणू काही त्यांच्यासाठी दूध झाली. असं या पूर्ण
जीवसृष्टीमध्ये ज्या जीवाचं जे वैशिष्ट्य आहे, ज्याच्यावर तो जगू शकतो, तगू शकतो, तो गुणविशेष पृथ्वी मातेने गायीच्या रूपात दुग्ध म्हणून त्याला दिला. म्हणजे एक प्रकारे आपण जुनं गाणं ऐकलं असेल, ज्योती यशोदा धरती गैया नील गगन गोपाल कन्हैया ज्योती कलश झलके. त्याच्यामध्ये रूपक आहे की हे जणू विश्व ती गाय आहे, पृथ्वी ही गाय आहे आणि सगळी जीवसृष्टी हे वासरू आहे. त्या गाय वासराची कल्पना म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रजेचं मूळ आधारस्थान असणारी पृथ्वी आणि त्या पृथ्वीचे आपण लेकरं आहोत तिची, हा भाव त्या गोवत्साच्या पूजेतून साधला जातो. त्यामुळे याही पुराण कथेचं प्रतीक आपल्याला या गोवत्स पूजेमध्ये खूपच मॅक्रो व्यापक पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यात खरं तर. म्हणजे जसं गाई वासराची पूजा हा त्याच्या मागचा विचार आहे, तसं पृथ्वीची पूजा हा ही विचार तितकाच महत्वाचा आहे. बापरे. आणि आपण लेकरू आहोत, म्हणजे आपण त्या धरणी मातेचे लेकरू आहोत, आपण तिचे मालक नाही, हे कुठेतरी ग्राउंडेड करण्याचाही फार महत्वाचा विचार आहे. आणि हा केवळ लोकसंस्कृतीतला आहे असं नाही, वैदिक संस्कृतीनेही याला एक प्रकारे व्हॅलिडेट केलेला आहे. अथर्व वेदामध्ये जे भूमिसूक्त आहे त्याच्यामध्ये याचा संदर्भ मिळतो की पृथ्वी ही माझी माता आहे आणि आम्ही पृथ्वीची मुलं आहोत. म्हणजे ही पृथ्वी पूजा ही आपल्याला इथे दिसेल. म्हणजे धरणी विषयी, पृथ्वी विषयीची कृतज्ञता. आणि याच रूपात दिसते का अजूनही दिवाळीमध्ये वेगवेगळ्या रूपात ही भूपूजा होते. त्यातलं एक आहे म्हणजे आपण जर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतात पाहिलं, महाराष्ट्रातले जे छोटे छोटे कोकण असेल, विदर्भ मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तर अनेक गावामध्ये आजही 5 पांडवांची पूजा केली जाते. हे पांडव कसले बनवले जातात? शेणाचे, काही ठिकाणी मातीचे, शेणा मातीचे. पुन्हा शेण आलं की गाय आली. गोमयापासून, म्हशीचं शेण शक्यतो वापरलं जात नाही, गोमय आणि माती एकत्र करून ते 5 पांडव. जरी 5 पांडव असले तरी ते 5 पांडव आणि एक 6वी द्रौपदी तिथे पूजली जाते. मग हे 5 पांडव कोण? ती पंचमहाभूत आहेत का? असे अनेक त्याचे अर्थ सांगता येतील, आपण त्याच्याकडे आता नको जायला. पण तिथेही अप्रत्यक्षपणे गाय आणि जमीन यांची पूजा केली जाते. एवढं मोठं आता कळतं. धनत्रयोदशी दुसरा दिवस म्हणजे रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला धन्वंतरींचा अवतार झाला म्हणून सगळे जे स्वास्थ्य जगामध्ये काम करतायत, स्वास्थ्य हा ज्यांचा व्यवसाय आहे, आरोग्य विषयक, त्या सगळ्यांकडे म्हणजे त्यांच्या क्लिनिक्समध्ये किंवा पॅथॉलॉजी असेल ज्यांच्याकडे लॅबमध्ये धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हा दैव वैद्य आहे. सगळ्यात पहिली शस्त्र किंवा शल्यचिकित्सा कोणी केली तर ती धन्वंतरीने केली. काही ठिकाणी अश्विनी कुमार यांची पूजा त्याच्या बरोबरीने केली जाते. तर त्या देववैद्यांची पूजा म्हणजे स्वास्थ्य विज्ञान जे मानवी जीवनासाठी अत्यंत निकटवर्तीने आवश्यक आहे, आजच्या काळात अपरिहार्य आहे, त्याच्या उद्गात्याविषयीही ही कृतज्ञता त्यातनं व्यक्त झाली. तसंच मगाशी जे सांगितलं, कुबेर हा धनाध्यक्ष आहे, त्या कुबेराची आणि त्याच्या धन स्वरूपातल्या लक्ष्मीची, ज्याला आपण धनलक्ष्मी म्हणतो, मग ती धनलक्ष्मी चलनी, नाणी, नोटा या रूपात आहे किंवा अगदी सोने चांदीचे अलंकार, रत्नांचे अलंकार त्यांच्याही रूपात आहे. मग त्या सगळ्या रूपात धनत्रयोदशीच्या दिवशी ती पूजा होते. कुबेर आणि त्याची रिद्धी ही पत्नी आहे, धनलक्ष्मी असंही तिला म्हटलं जातं. तर त्याची सगळ्याची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धने आणि गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो. पुन्हा धने हा शब्द आणि धनत्रयोदशी यांचाही एक गूढ असा सांकेतिक संबंध आहे. आपण बुडत्याचा पाय खोलात एक एक ते पाहायला गेलो तर अनेक संदर्भ त्याच्यात दाखवता येतील, पण एक संकेत करून आपण पुढे जाऊया. तर धन्यांचंही महत्व त्या दिवशी म्हणजे धन्यांच्या रूपात, धन्यांच्या पीठावर लक्ष्मी आणि कुबेराची स्थापना काही ठिकाणी केली जाते. तर असं हे धनत्रयोदशीचं महत्व आहे. म्हणजे कुबेराच्या पूजेचा मुख्य दिवस म्हणून ही त्रयोदशी आहे. पुढचा जो दिवस आहे तो आहे नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध प्रातःकाळी केला सूर्योदयाच्या पूर्वी, आणि या कामी सत्यभामेने त्यांचं सहाय्य केलं.
असं मानलं जातं की नरकासूर हा पृथ्वीचा पुत्र होता. जेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला तेव्हा वराह अवताराच्या सुळ्याच्या स्पर्शाने त्या जो सुळा होता तो पृथ्वीला लागला आणि त्यातून एक तेज पृथ्वीमध्ये सामावलं आणि त्यातून या नरक नावाच्या असुराचा जन्म झाला. त्याला भौमासूर असंही नाव आहे. तर त्याने मानव लोकामध्ये अनेक राजे जिंकले, त्यांच्या राजकन्या पळवून अंतपुरात डांबून ठेवल्या. तर या 16,100 राजकन्यांची मुक्ती भगवान श्रीकृष्णांनी केली आणि त्या राजांना मुक्त केलं. त्याच्याबरोबरीने हा जो नरक होता त्याचे 5 मोठे सेनापती होते, त्याच्यामध्ये एक मुर आहे, पंचजन आहे, या सगळ्यांचा वध केला. तर त्या पराक्रमाचं स्मरण करण्यासाठी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. म्हणजे त्या दिवशी कथा अशी सांगितली जाते की प्रातःकाळी जेव्हा कृष्णाने त्या नरकासुराचा वध केला तेव्हा तुम्ही तुमच्यातला जो नरक आहे म्हणजे जो आळस आहे, तमोगुण आहे, तो मारला पाहिजे. मग हे असं मनातल्या मनात मारणं माणसाला कळत नाही, कसं मारायचा. मग त्याला एक प्रतीक दिलं. कोकणात आजही तुम्ही गेलात तर कारिंट नावाचं एक रानफळ आहे, रानभाजी आहे. तर ते कडू असतं, ते आपल्या टाचेखाली घेऊन फोडलं जातं. ते नरकाचं प्रतीक म्हणून फोडलं जातं. आता त्याचं आयुर्वेदिक महत्व पुन्हा तिकडे मी जात नाही, पण वातदोष ज्यांना आहे त्यांच्यासाठी त्या कारिंट्याचा रस हा अत्यंत उपयुक्त असतो. जाळवात, पाय फुटलेले असतात त्याच्यावर ते अत्यंत चांगलं औषध आहे. अच्छा. नरक, स्वतःतला तमोगुण लवकर उठा, त्यातून ते साधा. मग दुसरा संकेत असा आहे, आज आपण बंगालकडे गेलो, बंगालमध्ये ही काली चौदस म्हणून साजरी होते. आता तिथे नायक नायिका इंटरचेंज होतात. आपल्याकडे कृष्ण हा नायक आहे नरकासुराच्या वधकथेमध्ये, तिकडे नायिका काली आहे. तिकडे कालीने त्या नरकासुराचा वध केलेला आहे. त्यामुळे तिकडे काली चौदस म्हणून काली मातेची पूजा होते. चतुर्दशी, अमावास्या आणि पुढची प्रतिपदा या 3 दिवस किंवा काही ठिकाणी त्रयोदशी, प्रदोष, चतुर्दशी आणि अमावास्या असे 3 दिवस ती काली पूजा त्या दिवशी केली जाते. आपल्याकडे कृष्ण किंवा विष्णू यांच्याशी ती तिथी संबंधित मानली, तिकडे कालीच्या पूजेशी त्याचा संबंध दाखवला जातो. मग त्या दिवशी अभ्यंग करायचं एक महत्व सांगितलं जातं. दुसरा एक महत्वाचा विधी म्हणजे त्या दिवशी यमाची पूजा सांगितली. या दिवाळीमध्ये ज्या देवतेला आपण सगळ्यात जास्ती घाबरतो म्हणजे भीती ते भक्तीचा प्रवास आपल्याला इथे दिसतो, की ज्याच्याविषयी भीती आहे ना त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्याविषयीही कुठेतरी प्रेम, आदर, श्रद्धा बाळगा, भीती नाहीशी होईल. यम ही मृत्यूची देवता आहे. मग त्या मृत्यूच्या देवतेसाठी त्रयोदशीला, धनत्रयोदशीला संध्याकाळी दीपदान सांगितलं, ज्याला यमदीपदान म्हटलं जातं. यमदीपदान. आणि चतुर्दशीला त्या यमाचं तर्पण करा. यमाचं तर्पण या दिवशी केलं जातं. 14 नावं उच्चारून यमासाठी तिलमिश्रित पाणी किंवा साधं पाणी हे अर्पण केलं जातं. म्हणजे यमाला थोडक्यात शांत करणं. तू बाबा तृप्त हो, तू शांत हो, म्हणजे तुझ्या कृपेने आमच्या घरात कोणत्याही प्रकारचा अपमृत्यू, आकस्मिक मृत्यू, अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी हे विधी केले जातात. यमपूजा केली जाते. असा हा नरक चतुर्दशीचा मुख्य दिवस आहे. मग येते ती अमावास्या. त्या दिवशी महत्वाचा विधी म्हणजे अलक्ष्मी निस्सारण आणि लक्ष्मीची पूजा. आपण बहुतांश पूजा ह्या दिवसा उजेडी करतो, पण काही देवतांच्या पूजा या प्रदोष काळानंतरच विशेषत्वाने केल्या जातात. मग त्याच्यामध्ये देवीची पूजा आहे, नवरात्र, रात्री पूजा आहे, शिवरात्र, शिवाची, भैरवाची, रुद्राची पूजा ही प्रदोष काळात विशेषत्वाने केली जाते, अगदी 12 वाजता असतात. तसंच लक्ष्मीपूजन हे देखील प्रदोष काळी किंवा मध्यरात्री केलं जातं, ज्याला निशीथ काळ म्हणतात. आणि लक्ष्मी ही जशी ऐश्वर्याची देवता आहे, त्या लक्ष्मीची एक मोठी बहीण मानलेली आहे. तिला मराठीत अक्काबाई म्हणतात. दारिद्र्य, दुर्भाग्य या सगळ्याचं मूर्तिमंत प्रतीक, जिला संस्कृतमध्ये ज्येष्ठा असा शब्द आहे, आपण ज्याला अक्का म्हणतो. अक्का कानडी शब्द आहे. मोठी बहीण, ताई या अर्थी तो अक्का शब्द आहे. तर लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठा ती आहे अलक्ष्मी. समुद्र मंथनात लक्ष्मीपूर्वी अलक्ष्मी ही प्रकट झाली आणि त्याचं मूळ रूप काय आहे? लक्ष्मी ही तेजाची,
शोभेची, ऐश्वर्याची देवता आहे. पण ते तेज, ते ऐश्वर्य किंवा जी काही शोभा आहे ती उठून केव्हा दिसणार आहे? ती अंधाऱ्या अमावास्येच्या रात्रीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणार आहे. जिथपर्यंत दारिद्र्य येत नाही तिथपर्यंत ऐश्वर्याचं, धनाचं खरं महत्त्व कळत नाही. जिथपर्यंत अंधार गडद होत नाही तिथपर्यंत प्रकाशाची आस नीट लागत नाही, किंवा प्रकाश असला तरी त्याचं मूल्य कळत नाही. त्यामुळे अलक्ष्मी जिथपर्यंत पाहिली जात नाही तिथपर्यंत लक्ष्मीचं खरं मूल्य कळत नाही. त्यामुळे त्या अलक्ष्मीला तिचं निस्सारण केलं जातं. अनेक विधी त्याच्यासाठी आहेत की या दिवशी ती ज्येष्ठा हाकलली जाते. आपण लोटून काढतो त्यासाठी केर लोटतात. मग केरसुणीची पूजा लक्ष्मी म्हणून आहे, कारण जी केर म्हणजे घरातल्या तमोगुणाला किंवा घाण जी काही आहे त्या सगळ्याला दूर करते ती लक्ष्मी. म्हणून केरसुणीची पूजा लक्ष्मी म्हणून केली जाते. आणि तो जो केर आहे टाकलेला, अशी कल्पना आहे की तो टाकला की मागे बघायचं नाही. का तर ती अलक्ष्मी तुमच्या घराबाहेर काढली आणि तुम्ही मागे वळलात की पुन्हा ती तुमच्या मागोमागी येईल, म्हणून तिच्याकडे न बघता घरात यावं असे संकेत आहेत. मग लक्ष्मीला आगमन करण्यासाठी मार्ग दिसावा ह्यासाठी पणत्या लावा, दिवे लावा. आणि त्या अलक्ष्मीला पोचवण्यासाठी, कारण जिथे प्रकाश आहे तिथे अलक्ष्मी नांदत नाही, म्हणून देखील तो दीपोत्सव करायला सांगितलेला आहे. म्हणजे जसा पहाटे दीपोत्सव आहे त्या दिवशी पहाटे दिवा लावायला, नरक चतुर्दशी, अमावास्या या सगळ्या दिवाळीच्या दिवसात दोन्ही वेळा दीपोत्सव करावा असा संकेत आहे. हल्ली फक्त रात्रीच दिवे लावतात लोक, पण पहाटे देखील हा दीपोत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे असं ती अमावस्या झाली, अलक्ष्मी निस्सारण आणि लक्ष्मीची घरामध्ये प्रतिष्ठापना. बरोबर. पुढचा दिवस खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे, कारण खरी दिवाळी जर काही असेल तर ती बलिप्रतिपदा आहे. बर, आपण पहिले 3 दिवस इकडे जरी साजरे करतो, पण आजही उत्तर भारतामध्ये आपण गेलो तर मुख्य दिवाळीचे 2च दिवस आहेत. तर लक्ष्मीपूजन, अमावास्या आणि प्रतिपदा. अलक्ष्मी आणि लक्ष्मी. बलिप्रतिपदेच्या दिवशी जी लक्ष्मी आहे ती घरभर पसरते अशी कल्पना आहे. त्यामुळे त्याही दिवशी एक लक्ष्मीपूजन आहे. पण याही पेक्षा एक महत्वाची कथा आपल्याला बलिप्रतिपदेची दिसते, म्हणजे बलिराजाची पूजा. आता गैरसमज बऱ्याच जणांचा होतो. काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी अपप्रचार केल्यामुळे बली म्हणजे बळीराजा, शेतकरी, बैल असा समज करून दिला गेलेला आहे. पण बली हा एक असुर राजा आहे. आणि जर गंमत पाहिली, त्याची पूर्ण जेनिओलॉजी जर पाहिली तर तो कश्यपांच्या वंशामध्ये, म्हणजे एका ऋषीच्या वंशामध्ये, ब्राह्मवंशामध्ये जन्माला आलाय. कश्यपांचा दितीपासून झालेला मुलगा आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचन आणि विरोचनाचा मुलगा आहे बली. कश्यपांचा वंशज आहे. तर तो बलिराजा इतका पराक्रमी होता, इतका महामना होता की त्याने आपल्या पुण्याईच्या आणि सत्कर्मांच्या जोरावर प्रत्यक्ष इंद्रालाही पराभूत केलं. इंद्र हा शतक्रतू आहे, तो शेकडो अश्वमेध यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करतो. तेवढेच यज्ञ ह्या बलिराजानेही केले. आता झालं काय, इंद्राच्या मनात इन्सिक्युरिटी की माझं पद आता जात आहे का. आणि शेवटी सत्ता जेव्हा रक्षण करायची वेळ येते तेव्हा बाय हुक और बाय क्रूक असे सगळे मार्ग अवलंबले जातात. तसं देवांनी सर्वोच्च सत्तेला, विश्वात्मा विष्णूला साकडं घातलं आणि विष्णूंनी वामन रूप घेऊन या बलीला बंधन घातलं. आता प्रचार काय केला जातो की त्या बळीला मारलं, दडपलं, दमन केलं. विष्णूंनी त्याला जे बंधन घातलं ते फार महत्वाचं आहे. ते कालचक्राचं म्हणजे काय आहे, प्रत्येकाचा भाग्योदयाचा काळ हा ठरलेला असतो आणि त्या भाग्योदयाच्या पूर्वी जर कोणी ऊर्जित अवस्था प्राप्त करत असेल तर त्याला थोडं थांब असं सांगावं लागतं. तसं अवकाळी जेव्हा हा प्रभाव दाखवायला लागला तेव्हा विष्णूंनी या बळीराजाला थोपवलंय. ती जी प्रसिद्ध कथा आहे की 3 चरण मागितले, 3 पावला ही मागितली. तर ते झाल्यावर बळीने काय केलं की आत्मनिवेदन केलं. बलीला माहिती आहे, त्याच्या गुरूंनी सूचना दिली आहे की हा विष्णू आहे छद्मवेशधारी. पण तिथे बली म्हणतोय ज्याच्यासाठी हा यज्ञ समर्पित आहे तोच जर मूर्तिमंत होऊन माझ्या समोर आला असेल तर चांगलं आहे,
यज्ञ न करता त्याचं मला पूर्ण फल प्राप्त होत आहे. अतिथी हा अतृप्त राहता कामा नये. त्याची तृप्ती जर यातनं साधली जात असेल तर मी माझं सर्वस्व समर्पित करायला तयार आहे. इथे भक्ती ज्याला आपण म्हणतो, भक्तीमध्ये 9 प्रकार आहेत, 9 विधा भक्ती आहे. त्यातला शेवटचा ज्याला क्लायमॅक्स म्हटला जातो भक्तीचा, तो आहे आत्मनिवेदन. सगळं मी पण देवाला समर्पित करणं. ते बळीने मी पण त्या वामनाच्या चरणी समर्पित केलं आणि हे आत्मनिवेदन त्याने साधल्यामुळे भगवंतानी त्याला सुतल नावाच्या लोकी स्थापित केलं. त्यांनी इगो सरेंडर केला. इगो सरेंडर करायची गोष्ट आहे आपल्याकडे. क्या बात आहे. त्याचं म्हणणं होतं ना, माझ्याकडे सत्ता असली पाहिजे. तर भगवंतानी त्याला हे दाखवलं की सगळ्या विश्वाचा सत्ताधीश असणारा मी काळाचं महत्व टिकवण्यासाठी, जी व्यवस्था आहे ती टिकवण्यासाठी तुझ्यादारी याचक म्हणून मी आलोय. सर्व सत्ताधीश याचक होऊन तुझ्याकडे येतोय. म्हणजे ती जी व्यवस्था आहे, ते जे धर्म ऋत नावाचं तत्व आहे, त्याच्या नियमांचं पालन होणं किती गरजेचं आहे. आणि ते त्या बळीने ओळखलं आणि जसा तो परमात्मा स्वतःचं मोठेपण सोडून याचक होऊन आला, तसं याने सर्वस्वाचं दान त्याच्या हातावर सोडलं आणि त्या सर्वाबरोबर स्व म्हणजे मी, आय, इगो ही भावनाही त्याच्या हातावर सोडली. आणि तेव्हा भगवंतानी स्वतः द्वारपाल होऊन त्याचं सुतलामध्ये रक्षण केलं. म्हणजे आज आपल्याकडे सप्तचिरंजीव ही संकल्पना आहे, तर त्यामध्ये बळी हा एक चिरंजीव आहे. पृथ्वीच्या खाली 7 लोक सांगितलेत. पृथ्वीला सप्तद्वीपा म्हटलंय, स्वर्गही 7 आहेत, तसे पातालही 7 आहेत. तल, अतल, वितल, तलातल, रसातल, सुतल, महातल, पाताल. तर त्याच्यामधला हा जो सुतल लोक आहे, त्या सुतल लोकी बलीला ठेवलाय आणि त्याला कोणी इजा पोहोचवू नये, म्हणजे इंद्रानीही आणि दुसऱ्या असुरांनीही त्याला काही छळू नये यासाठी देव स्वतः त्याचे द्वारपाल होऊन तिथे राहिलेत. बळीची सिलेक्टिव्ह कथा सांगितली जाते, पण तो भगवंत त्याचा द्वारपाल. आणि हे मी सांगतोय का नाही, तर अनेक पुराण कथामध्ये, अगदी संत वाङ्मयामध्येही तयाचा दारवंठा ऋषिकेशी, ऋषिकेश म्हणजे विष्णू, तो दारवंठा म्हणजे द्वारपालक होऊन बळीच्या दारावर तिष्ठत राहिला. तर त्या बळीचं पुण्यस्मरण करण्याचा दिवस, पुण्यस्मरण हा पुण्यतिथी या अर्थी जरी वापरला जात असला तरी आपल्याकडे पुण्यश्लोक असा शब्द आहे. ज्यांचं स्मरण केलं असताही पुण्य प्राप्त होतं, असा तो पुण्यश्लोक राजा बळी, त्याचं स्मरण करायचा, नवे नवे त्याची पूजा करायचा हा दिवस आहे. आजही अनेक ठिकाणी बलिराजाची त्याच्या पत्नीसहित, विंध्यावलीसहित पूजा केली जाते. तोही शेणामातीचा घडवला जातो. आणि जो वाक्प्रचार आहे की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ, म्हणजे हा जो कालक्रम आहे, हे चक्र संपलं, वैवस्वत नावाचं मन्वंतर संपलं की पुढचं जे सावर्णिक नावाचं मन्वंतर आहे, त्याच्यामध्ये होऊ घातलेला इंद्र अपकमिंग हा बळी आहे. त्यामुळे ते कालचक्र लवकर येवो अशी प्रार्थना त्याच्यात केलेली आहे. बापरे. बलिप्रतिबद्दल बोलतोय तर त्या दिवशीचं एक रिच्युअल जे आपण साजरं करतो ते म्हणजे नवऱ्याला बायको ओवाळते आणि औक्षण करते. तर त्याच्या मागची काही कथा, त्याच्या मागचे काही लॉजिक असं काही आहे का? आता त्याच्या मागच्या वेगवेगळ्या कथा म्हणजे लोककथा बऱ्याच आहेत, पुराण कथा सांगता येतील, पण मूळची कल्पना लक्षात घेऊ. हा जो पूर्ण दिवाळीचा कालावधी आहे ना, हा निराजन विधीसाठी सांगितलेला आहे, उपयुक्त कालावधी. निराजन म्हणजे काय, मराठीतला जो निरांजन शब्द आलाय ना, तो या निराजनावरून आहे. अच्छा. निराजन याचा अर्थ ओवाळणं, आपण ज्याला औक्षण करणं म्हणतो. ओके. आजच्या म्हणजे जेनझीच्या भाषेत सांगू का, तुमचा जो ऑरा आहे ना त्याचं क्लिन्सिंग करायचं असेल तर ते ऑरा क्लिन्सिंग करण्यासाठी, डिटॉक्स करण्यासाठी, मग तर डिटॉक्स कसं आतून बाहेर केलं जातं, आपलं आपण करतो, हे दुसरं कोणीतरी येऊन करतं. तर त्यासाठी दिवा हा ओवाळला जातो. तेज, आणि ते तेज मेणबत्तीचं किंवा अन्य कुठल्या लायटरचं नाही, तिळाच्या तेलाचा दिवा. आणि तो कापूस जो आहे तोही वेगळा सांगितलेला आहे. तर असा दिवा प्रज्वलित करून त्यांनी आर्तिक्य केलं जातं, ओवाळलं जातं. त्यामुळे तुमच्या ऑरामधली, तुमच्या त्या आभामंडलामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतील, काही दोष आलेले असतील, तर त्याचं अपनोदन होतं, ते दूर होतात. अच्छा. म्हणजे ही जी आर्तिक्य किंवा निराजनाची परंपरा आहे ही घरातल्या सगळ्यांसाठी आहे.
म्हणजे अश्विन पौर्णिमा, पुन्हा मी त्याच्यावर जातो की घरातला ज्येष्ठ मुलगा किंवा मुलगी आहे तिला या दिवशी ओवाळलं जातं. ज्येष्ठ अपत्य निराजन असं तुम्हाला त्या कालनिर्णयामध्ये पाहायला मिळेल. तर का, तर त्या दिवशी त्याला ओवाळायचंय. गायी म्हशींनाही ओवाळायचंय, म्हणजे गोधन पशुधन यालाही सोडलेलं नाही. घरातला कर्ता पुरुष जो आहे त्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग करताना किंवा बलिप्रतिपदेच्या दिवशी ओवाळा. म्हणजे थोडक्यात त्याची एक प्रकारे नजर काढून टाका, त्याचं ऑरा क्लिन्सिंग करा. मग ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांची ओवाळणी भाऊबीजेला होते, यमद्वितीयेच्या दिवशी. मग बहीण भावाला ओवाळते. मग आता प्रश्न की मग ज्यांचं लग्न झालंय त्यांनी नाही का, आपल्याकडे अधिकस्य अधिकम फलम, त्यामुळे महिनाभर जरी रोज ओवाळून घेतलं तरी हरकत नाही. पण मग धर्मशास्त्राने एक संकेत सांगितला, ओवाळणी फुकट असता कामा नये. जो ओवाळतो त्या ओवाळणीची दक्षिणा दिली गेली पाहिजे. म्हणून मग ते गिफ्ट हे जे आलं तो मूळ दक्षिणेचा प्रकार आहे की जो तुम्हाला ओवाळतो, जो तुमचं ऑरा क्लिन्सिंग करतो त्याच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्याला काही एक अलंकार किंवा काही धनराशी अशी भेट म्हणून दिली जाते. सर पण ह्याच्यात सगळीकडे म्हणजे नवऱ्याला किंवा मुलाला ओवाळलं तर मग स्त्रियांना ओवाळायचं नाही का? ओवाळलं जातं की कुमारी किंवा सुवासिनीला खरं तर अश्विनाच्या पहिल्याच पंधरवड्यामध्ये पुजलेलं आहे, मातृस्वरूपात, देवी रूपामध्ये. तिची खरं काय आहे, ह्या विश्वामध्ये जे काही अमंगल आहे, अपवित्र आहे, ते दूर कोण करू शकतं? जगन्माता. इथे स्त्रीला त्या जगन्मातेच्या रूपात पाहिलेलं आहे. म्हणजे जसं आपल्या कार्ट्याला फटके देऊन येन केन प्रकारेनं मार्गावर आणण्याची क्षमता बापापेक्षा आईत चांगली असते, तसं त्याच्या बाबतीत जे काही अमंगल आहे ते दूर करून त्याला मंगल प्राप्ती व्हावी, त्याला श्रेय असा शब्द आहे ते प्राप्त व्हावं, यासाठी आई किंवा माता, भगिनी किंवा पत्नी या रूपात ती जगन्माता जणू काही त्याला ओवाळते. प्युरेस्ट सोल आहे. हा वाव सर. आणि दिवाळीच्या बाबतीत ना बऱ्याचदा श्रीरामांसोबत कनेक्ट केलं जातं की ते दसऱ्याला जिंकले आणि त्याच्यानंतर 21 दिवसात चालत आले आणि त्याच्यामुळे आपण ते सेलिब्रेट करतो. म्हणजे गुगल मॅपवरती पण ते 21 दिवस चालत आल्याचा मॅप दाखवतात वगैरे. सो त्याचं काही खरंच त्या कथा काय आहेत? आपल्याकडे मगाशी जो म्हटला लोकोत्सव, हा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने देवाशी जोडणं ही एक सामाजिक भावनिक गरज असते. त्यामुळे ज्या महापुराणातल्या इतिहासातल्या ज्या अशा लोकोत्तर विभूती आहेत त्यांच्या चरित्रातल्या प्रसंगांशी हे सण जोडणं ही एक नॅचरल हॅबिट लागलेली आहे भारतीयांना, असं म्हणायला हरकत नाही. जर आपण पुराण इतिहासाचाच संदर्भ घेतला तर वाल्मिकी रामायण म्हणा किंवा स्कंद पुराणातले सगळ्या तिथी संदर्भ म्हणा, ह्यात कुठेही रावणवध किंवा ह्याचा कालावधी आश्विन कार्तिक सांगितलेला नाही. तो मूळ संदर्भ जो आहे तो चैत्र आणि वैशाखाचा आहे. चैत्र वैशाखाच्या संधिकाळात रावणवध झाला आणि येताना राम चालत आलेले नाहीत, ते पुष्पक विमानात बसून आलेत. कारण भरताला वचन दिलंय की ज्या दिवशी 14 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी मी परत आलेला असेल, नाहीतर तो अग्निकाष्ठ भक्षण करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे चालत यायला अवधीच नाहीये. ज्या दिवशी रावणवध होऊन सीतेला परत आणलं वगैरे वगैरे ते सगळं प्रसंग झाले, तेव्हा विभीषणाला कळकळीची विनंती रामाने केली की मला तातडीने आता अयोध्येला पोचलं पाहिजे, कारण तो भरत नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करील, त्याच्यासाठी मला आता जायचंय. तर तू माझी अशी काही व्यवस्था करू शकशील का, किंवा मला निरोप दे, लवकरात लवकर मला इथनं निघायचंय. तशी विभीषण म्हणाला थांबा, की रावणाचं जे कुबेराकडून त्याने जिंकलेलं विमान आहे त्या विमानातून आपण सगळे जाऊ शकता, आणि पुष्पक विमान दिलं. त्यामुळे तो संदर्भ पुराण इतिहासाच्या दृष्टीने तितका निर्दोष म्हणता येणार नाही. पण लोकधारणा हे त्याच्यावरचं उत्तर आहे की लोकांची श्रद्धा आहे, लोकांची भावना आहे. नाही, आपल्याला तो अधिकार नाहीये की नाही नाही असं नाहीच झालं. जर न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगीनाम असा गीतेचा सिद्धांत. त्यामुळे बुद्धिभेद करण्यापेक्षा ज्याला जी भावना आहे त्याप्रमाणे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. आता मुख्य पुराणातला हा कालावधी कोणाचा आहे, तर रामापेक्षा कृष्णाशी या सगळ्या कालावधीचा अधिक संबंध आहे. विजयादशमीला रावणवध जो केला जातो तो मुळात
मगाशी सांगितलं, विजयादशमीच्या दिवशी आपल्या शत्रूचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचं दहन किंवा त्याचं मारण केलं जातं. हा एक प्रकारे तांत्रिक ज्याला प्रयोग म्हणतात ना, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आपण म्हणतो ना की एखाद्या नेत्याचा निषेध करायचा असेल तर त्याची प्रतिमा जाळली जाते, पुतळा जातो. तसा आपला शत्रू, मग तो शत्रू बाहेरच्या जगातला हवा का, आतले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, त्याचंही दहन तुम्ही त्या रावणाच्या प्रतिकात करता. त्यामुळे ते प्रातिनिधिक आहे. त्यामुळे मग हा सगळा कालावधी कोणाशी संबंधित आहे तर भागवत पुराणामध्ये कृष्णचरित्राचे काही संदर्भ सापडतात. कथा अशी आहे की इंद्रध्वज नावाचा महोत्सव प्राचीन भारतामध्ये साजरा व्हायचा. याचे संदर्भ अगदी वेदात, ऋग्वेदातही आहेत. हा जो ध्वज आहे म्हणजे जी आपण गुढी वर्ष प्रतिपदेला, चैत्र शुद्ध प्रतिपदेला उभी करतो, तो ब्रह्मध्वज आहे. म्हणजे तो प्रजापती किंवा ब्रह्मदेव यासाठी उभारला जाणारा ध्वज आहे. अच्छा. तसाच जे दुसरं वर्षारंभाचं पर्व आहे, आपल्याकडे 2 गणना आहेत. एक शालिवाहन शकाचा आरंभ जो गुढीपाडव्याच्या दिवशी होतो आणि दुसरा आहे विक्रम संवत, ज्याचा प्रारंभ हा कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी होतो. तर त्या संदर्भाने हा इंद्रध्वज नावाचा महोत्सव केला जातो. तर कथा अशी आहे की द्वापरयुग आणि कलियुगाच्या संधी काळात कृष्णांचा अवतार झाला आणि त्या व्रजभूमीमध्ये, गोपालकांच्या भूमीमध्ये इंद्रासाठी म्हणून तो यज्ञ इंद्रमुख केला जात होता, उत्सव साजरा होत होता. तर त्यावेळी कृष्णांनी सगळ्यात पहिल्यांदा त्याला विरोध केला. सगळे गोपाळ इंद्राच्या पूजेसाठी, यज्ञासाठी सगळी सामग्री एकत्र करत होते. तेव्हा कृष्ण म्हणाले, तुमचा खरा देव कोण? ते म्हणाले इंद्र, कारण तो पाऊस पडतो. कृष्ण म्हणाला, चुकताय तुम्ही. तुमचा खरा देव हा गिरिराज गोवर्धन असला पाहिजे, कारण इंद्र तर अख्ख्या पृथ्वीवर पाऊस पडतो, पण तो पाऊस त्याच्यासाठी जे मेघ वाहून आणतात पाणी, ते अडवून तो पाऊस तुम्हालाच मिळेल हे कोण निश्चित करतं? तो गिरिराज गोवर्धन. त्यामुळे इंद्रापेक्षा तुमच्यासाठी हा गोवर्धन हा अधिक पूज्य आहे, तो पूजनीय असला पाहिजे. हे जे गोधन आहे, हे गोधन तुमच्या जीविकेचं मूळ साधन आहे. त्यामुळे गोधनाची पूजा आणि गोवर्धनाची पूजा ही तुम्ही करावी. आणि कृष्णाचं म्हणणं हे त्या सुज्ञ विवेकी गोपाळांना मानवलं. त्यांनी ते उचलून धरलं आणि इंद्रपूजा न करता त्यांनी गोवर्धन पूजा केली. गोधनाची आणि गोवर्धनाची पूजा, गोवर्धन परिक्रमा केली. आणि हे सगळं झाल्यावर अर्थात इंद्र कोपला. त्याने अतिवृष्टी घडवली. सगळं जे व्रजभूमी होती ती त्या पाण्यामध्ये बुडून गेली. तेव्हा सगळे पुन्हा त्राही त्राही करत कृष्णाकडे आले. तेव्हा कृष्णांनी सांगितलं की माझ्याकडे येण्यापेक्षा ज्याची पूजा आपण केली त्याला आपली काळजी अधिक आहे, आपण त्याला शरण जाऊया. म्हणून कृष्णांनी ह्या सगळ्या गोपाळांना एकत्र करून, गोधन एकत्र करून गिरिराज गोवर्धनाचं शिखर गाठलं. तिथे गेल्यावर एक कंदरा त्यांना अशी दिसली, वर्णन असं आहे, कंदरा सू. आणि त्या कंदरेत शिरून त्यांनी आपल्या करांगुलीवर ते शिखर उचलून तोलून धरलं आणि त्याच्या खालच्या भागात या सगळ्या गोपाळकांना त्या वर्षेपासून वाचवून संरक्षित केलं. आता काय झालं, 7 दिवस ही अतिवृष्टी सुरू होती. मग या सगळ्या प्रसंगामध्ये त्या गोपालकांनी आपापले जे काही जमलं ते धन किंवा हे वाचवून तिथे येऊन मुक्काम केलेला होता. 7 दिवस झाल्यावर त्यांनी पाऊस थांबला, पूर ओसरल्यावर आनंदोत्सव साजरा केला. पुन्हा एकदा कृतज्ञतेने तू आम्हाला बाबा वाचवलंस म्हणून गोवर्धनाची पूजा केली. आणि ह्या सगळ्याचा जो करता करविता होता त्या कृष्णाला त्यांनी विनवलं की तुला 7 दिवसात साधा एक अन्नाचा ग्रास घेता आला नाही, तर दिवसाला प्रहर किती असतात? 8. तर त्या 8 गुणिले 7 इतके भोग, इतके नैवेद्य आम्ही तुम्हाला अर्पण करू. ओके, म्हणजे त्यातनं 56 भोग. 56 भोग ही संकल्पना तिथे आली की 7 दिवस अथक भगवंतानी तो गोवर्धन धारण केलेला होता. एका दिवसात 8 प्रहर, त्यामुळे एका प्रहराचा 1 भोग, असे 56 भोग त्या दिवशी भगवंताला समर्पित केले गेले. तेव्हापासून अन्नकोट किंवा गोवर्धन पूजा या 2 प्रथा प्रचलित झाल्या. मातीचा गोवर्धन पर्वत करून त्याच्यावर मग वेगवेगळ्या छोट्या छोट्या बिया टाकून गवत आलं की गोवर्धनाचं प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. किंवा काही वैष्णवांकडे गोवर्धन परिक्रमेला जाऊन तिथली एखादी शिळा
आणली जाते आणि तोच गिरिराज गोवर्धन किंवा श्रीकृष्ण म्हणून त्याची पूजा होते. आणि त्याबरोबरीने समोर वेगवेगळे पक्वान्न, मिष्टान्न यांच्या राशी लावल्या जातात, नैवेद्य वाढले जातात आणि तोच नैवेद्य करून पुढे मग भक्तगणांमध्ये त्याचं वितरण होतं. त्याला अन्नकोट असं म्हटलं जातं. तर ही गोवर्धन पूजा या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने होताना आपल्याला दिसते. पुढे महिनाभर हे अन्नकोट किंवा गोवर्धन पूजले जातात. याचंच एक महाराष्ट्रातलं छोटंसं रूप म्हणजे आपण जे गड किल्ले कोट करतो, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचं ते प्रतीक आहेच, पण त्याच्या मुळाशी ही गिरिराज गोवर्धनाची पूजा त्याचं महाराष्ट्रातलं रूप आहे. क्या बात आहे, दोन गोष्टी एकत्र करून आपण डोंगरासारखा किल्ला बनवतो आणि त्याची पूजा करतो. दिवाळीबद्दल एवढ्या गोष्टी माहितीच नव्हत्या खरं. आणि केवढ्या त्या सुंदर, तुम्ही म्हणालात ते खूप सुंदर वाटतं की लोक उत्सव आहे हा. लोकांच्या त्या काळातल्या समाजाच्या वेगवेगळ्या स्थितीनुसार, वेगवेगळ्या चलनानुसार एकमेकात गोवलेले आहेत आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र आनंद करण्याचा, सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करण्याचा उत्सव आहे तो. खूपच, म्हणून दिवाळी आपल्याला एवढी आवडते. देयर इज अ रिझन बिहाइंड इट. दिवाळीत आणखीन एक गोष्ट जी सगळ्यांना आवडते आणि जे गेली काही वर्ष, काही दशक आपण करतो ते म्हणजे फटाके फोडणं. तर फटाक्यांचा आणि दिवाळीचा कसा काही संबंध आणि त्याच्या मागची काही एखादी कथा, गोष्ट असं काही आहे का? याच्यातला अगदी जुना पिक्चर जर तुम्हाला मराठी आठवत असेल तर त्याच्यातलं गाणं लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया, त्याच्यामध्ये या मशाल नृत्य केलेलं आहे. तर त्याचा संदर्भ हा आहे. मग यातून जे पुढे झालं की अग्निकर्म याचा आतिषबाजीशी जो संबंध आहे की एकीकडून दुसरीकडे ती मशाल टाकणं, मग ज्याला अलात चक्र म्हटलं जातं. वेदांतामध्ये एक अलात चक्र संकल्पना आहे. म्हणजे हे जग कसं आहे तर तुम्ही जोराने मशाल अशी फिरवत राहिलात तर आगीचं एक अखंड वर्तुळ दिसायला लागतं, भासमान असतं. हे जग सगळं तसं आहे की ते अखंड भासमान होत आहे. तर मुद्दा असा की त्या मशालीच्या त्या फिरत्या ज्या काही कलाकुसरी दिसतात तर तशा करण्याची ही एक पद्धत नंतरच्या काळात रूढ झाली. मग हे जे मॅन्युअली केलं जातं ते कुठेतरी माणसाला आळस असतो की असं टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली. मग दारू म्हणजे आतिषबाजीची जी असते ती जाळून त्याला वेगवेगळे आकार देऊन मग त्यातून ती रोषणाई करण्याचे प्रयत्न हे सुरू झाले. पण ज्याच्यातून हवेचं, ध्वनीचं आणि सर्वार्थाने पर्यावरणाचं प्रदूषण होतं त्या फटाक्याचा आधार मला तरी आपल्या शास्त्रात कुठेही सापडलेला नाही. जर आपल्या श्रोतृवर्गापैकी, प्रेक्षकांपैकी कोणाला मिळाला तर अवश्य निदर्शनास आणून द्यावं. त्याच्यात तेजाने आसमंत उजळून टाकणं हा मुख्य गाभा आहे की ज्यांना प्रकाश मिळत नाही त्यांनाही तो प्रकाश लाभावा. जे वंचित आहेत तेजापासून त्यांना तिमिराकडून तेजाकडे जाता यावं यासाठीची केलेली योजना, प्रकाश योजना, त्यासाठी ही दिवाळी आहे. त्यामुळे आता त्यातून काय अर्थ घ्यायचा आणि काय पुढे आचरणात आणायचं हा ज्याचा त्याचा विवेक आहे. दिवाळीत सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे आपल्याला फराळ, लाडू, चिवडा, करंजी, चकली, ह्याच्याबद्दल काही आपल्याला काही संदर्भ सापडतात का? आता जो कृष्णचरित्रातला संदर्भ पाहिला की अन्नकोटामध्ये वेगवेगळे पदार्थ, मग त्याच्यामध्ये भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह्य असे प्रकार आहेत. मग चोखून खायचे, प्यायचे, लापशी किंवा खिरीसारखे, चावून खायचे किंवा चघळून खायचे, असे ते वेगवेगळे खाद्यपदार्थ. खाद्य ह्याचाही एक वेगळा अर्थ आहे आपल्याकडे. म्हणजे जे चावून विदाऊट एनी मसाला, मीठ खाल्ले जातात, खाद्य. तर असे पदार्थ खावेत. मग आयुर्वेदातला संकेतही मी मगाशी सांगितला की भूक लवकर उद्दीप्त झालेली असते, अग्नी, तर त्यामुळे लवकरात लवकर आणि कमी श्रमामध्ये कमी वेळात जे करता येईल असे फराळाचे पदार्थ सांगितले. मग तिथे पुरणपोळी करा आणि सांजा करा असं काही सांगितलेलं नाही. जे पटकन, इझी टू प्रिपेअर आणि इझी टू कन्झ्युम असे पदार्थ. मग चिवडा असेल, काही ठिकाणी दही पोहे खाल्ले जातात, म्हणजे जे पटकन करता येतात. मग याचे असे संदर्भ सापडतात. पण पुन्हा हा जो आहार विहार आहे हा काळानुरूप बदलत गेलेला आहे. त्यामुळे आज आपण जे करतोय
ते खरंच पुराणात होतं का, ते त्याच रूपात होतं का, ह्याबद्दल मतभेद होते. मुद्दा असा आहे की ते का करायचं या मूळ धारणा पुराणांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आजचा मग चकली होती का पुराणात, शंकरपाळे होते का पुराणात, शंकरपाळे मग शंकराशी काही संबंध आहे का, हे सगळं अनुषंगिक आहे आणि ज्याला एक प्रकारे बौद्धिक कसरत म्हणता येईल. तोही एक त्यातला भाग आहे की मग जोडायचा झाला, मग व्युत्पत्ती करायची झाली तर करायला काही करता येतं, पण लवकरात लवकर फराळ व्हावा हा त्याच्या मागचा मूळ गाभ आहे. तुम्ही ती काही संस्कृत नावं म्हणालात ती सांगा. मग आता वेगवेगळे आजचे जे पदार्थ आहेत त्याचे आपल्याला साधारण इसवी सनाच्या 14व्या शतकापासून संस्कृत प्राकृत ग्रंथामध्ये उल्लेख मिळतात. मग अगदी जी आपण चकली म्हणतो तर तिचा आकार कुंडलासारखा आहे म्हणून तिला कुंडलिका असं म्हणता येईल. किंवा करंजी म्हणजे ज्याच्यामध्ये पोकळ आहे आणि त्याच्यात सारण भरलेलं आहे त्याला शशकुली असा शब्द आहे. मग ज्या शेवया आहेत त्याच्यासाठी उंडेरिका, उंडेरक असे म्हणजे बोटवे किंवा शेवई जी म्हटली जाते जी बोटांनी वळून केली जाते. आपण ज्याला मोदक म्हणतो तर ते मोदक म्हणजे आपल्याला उकडीचेच फक्त माहिती असतात किंवा तो आकार आहे, पण लाडवाला देखील मोदक असंच म्हटलेलं आहे. चिवड्याला चिपीटक किंवा पृथुक असे शब्द आहेत. म्हणजे सुदाम्याचा भागवतात जे आख्यान येतं त्याच्यामध्ये काय नेलं तर तो चिपीटक किंवा पृथुकाख्यान असं हरिदासी परंपरेत सांगितलं जातं. पोहे. अच्छा. तर असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. खूप गोड नाव आहे. त्याच्यासाठी छान ग्रंथ आहेत संस्कृतमध्ये. म्हणजे भेल संहिता हा जो आयुर्वेदातला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अशा काही पाककृतींचे उल्लेख आहेत. किंवा अजून एक महत्वाचा संदर्भ म्हणजे भोजन कुतूहलम, भोज संहिता. अगदी त्याच्यावर नलपाक दर्पण असाही एक संस्कृत ग्रंथ आहे. शिव तत्वरत्नाकर कर्नाटकातला म्हैसूरचा एक राजा होता तर तो शिवतत्व रत्नाकर एक एन्सायक्लोपीडिक ग्रंथ आहे. अनेक विषयाचं संकलन त्याच्यात झालेलं आहे. तर त्याच्यामध्येही अशा वेगवेगळ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ज्या प्रचलित आहेत अशा कलाकृतींचे पाककृतींचे उल्लेख आहेत. अगदी त्याच्याही पूर्वीचा जर पाहायचा झाला तर कल्याण मल्ल नावाचा एक राजा होता, महाराष्ट्रातच झाला. तर त्याचा मानसोल्लास म्हणून ग्रंथ आहे. त्याला दुसरं नाव आहे अभिलषितार्थ चिंतामणी. जो ज्याला विषय हवा असेल तो त्याने त्याच्यातनं निवडून घ्यावा. त्यातही अशा वेगवेगळ्या पाककृती, मग पाकात तळलेल्या पुऱ्या वगैरे वगैरे त्याच्यात सांगितलेल्या आहेत. बापरे सर. आणि अजून एक दिवाळी म्हणलं की येतं ते म्हणजे दिवाळी नंतर येतं ते म्हणजे देव दिवाळी. म्हणजे आम्ही त्याला काय म्हणतात तुळशीचं लग्न असं म्हणतो. तुळशीचं लग्न वेगळं आणि देवदिवाळी वेगळी. म्हणजे आपल्याकडे जो चातुर्मास्य हा काळ आहे, चतुर्मास असा मूळ शब्द, त्याचा चातुर्मास असं म्हणायची पद्धत रूढ झाली. चतुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी जो भगवान विष्णूंच्या निद्रोत्सवापासून म्हणजे ती देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशी म्हणजे जी कार्तिक शुद्ध एकादशी तिथपर्यंत साजरा होतो. तो शयन काल आहे आणि देव त्या दिवशी उठतात कार्तिक शुद्ध एकादशीला, म्हणून त्याला उत्तर भारतात देव उठणी एकादशी म्हणतात, आपल्याकडे प्रबोधिनी एकादशी म्हणतात. देव जागे होतात. मग देव जागे झाले की त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात लग्न लावलं जातं. मग ती लक्ष्मी रूपा जी तुलसी आहे तिच्याशी तो विवाह आहे. मग काही लोक लक्ष्मीचं रूप मानतात, काही लोक शंखासूर आणि तुलसी किंवा वृंदा आणि जलंधर याही कथा त्याच्यासाठी सांगतात. पण देव दिवाळीचा त्याच्याशी तसा संबंध नाही. देव दिवाळी हे वेगवेगळं पर्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभी हे केलं जातं. आता काय होतं त्याच्यामुळे तफावत पडते उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात. उत्तर भारतामध्ये मार्गशीर्ष सुरू होतो तो आपल्याकडे जी कार्तिक कृष्ण प्रतिपदा आहे त्या दिवशी, कारण मग अशी आपण पाहिलं अमांत आणि पौर्णिमांत या गणना, त्यामुळे त्यांची देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक कृष्ण प्रतिपदा या 2 दिवशी साजरी होते. तीच आपल्याकडे जेव्हा साजरी होते तेव्हा ती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे जी कार्तिक अमावस्ये नंतर येते त्या दिवशी साजरी होते. मग महाराष्ट्रामध्ये जी देवदिवाळी केली जाते तर त्याच्यामध्ये दीपदान किंवा दीपोत्सवापेक्षा नैवेद्य, तिथे हा खाद्यपदार्थांशी संबंध आला. आपल्या ज्या ग्रामदेवता आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या आपल्या कुलदेवता इष्टदेवता असतील त्या सगळ्या देवतांसाठी नैवेद्य त्या दिवशी केला जातो.
त्यांचे नैवेद्य काढून त्या देवळांमध्ये पोचती केले जातात किंवा अन्नदान त्या दिवशी केलं जातं. महाराष्ट्रामधली देवदिवाळी अशा स्वरूपाची. किंवा ज्यांच्या घरी मार्तंड भैरवाचा उत्सव आहे ते मग चंपाषष्ठी किंवा मार्तंड भैरव षडरात्रोत्सव हा त्या दिवसापासून साजरा केला जातो. का तर देवांनी असुरांवर मिळवलेला विजय, त्या विजयोत्सवाचं प्रतीक म्हणून ती देवदिवाळी आहे. हाच दिवस उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमेला साजरा होतो, जी आपण त्रिपुरी पौर्णिमा म्हणून मानतो, ज्या दिवशी त्रिपूर लावले जातात. मोठा दीपोत्सव असतो. तो का? तोही देवांचा असुरांवर झालेला विजय. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध या दिवशी केला आणि त्याबरोबर तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला. आता तो कालावधी काहींच्या मते कार्तिक पौर्णिमा आहे, काहींच्या मते तो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी आहे, स्कंदषष्ठी. पण हा देवासुर संग्रामातला देवांचा, धर्माचा, सत्याचा विजय ह्या दिवशी झाला म्हणून तो मोठा दीपोत्सव देवाच्या आलयामध्ये, देवळामध्ये जाऊन साजरा केला जातो. म्हणून विशेषतः शिव किंवा विष्णूची जिथे मंदिर आहेत तिथे हरिहर भेट, पुन्हा वैष्णव शैव या संप्रदायांचा समन्वय देखील त्याच्यामध्ये साधला गेलेला आहे. तर ती देवदिवाळी अशी साजरी होते. खूपच इंटरेस्टिंग नवीन पर्स्पेक्टिव्ह आणि पैलू कळाले आज आपल्याला दिवाळीचे. मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, कारण आता ज्या पद्धतीनं आपण इतकी वर्ष दिवाळी साजरी करत आलोय आणि आता सगळ्याच गोष्टींचं बाजारीकरण झालंय, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळे ब्रँड्स येतात आणि मग ही अशी करा सेलिब्रेट दिवाळी, असे वेगवेगळी मापकं आपल्याला दिली जातात आणि आपण तशी साजरी करतो, कारण त्या पद्धतीचा आता काय रूढ होत चाललंय. तर दिवाळी साजरी करताना कशी आयडियली करावी आणि काय गोष्टी लक्षात ठेवाव्या? म्हणजे जसं अंधारावरती ज्ञानाचा प्रकाश आणि त्याचा विजय हा खरं तर त्याचा मूळ गाभा आहे जर दिवाळीचा, तर आपण आता दिवाळीकडे बघताना कसं बघावं आणि कशी साजरी करावी? खरं म्हणजे हे उत्तर द्यायला मी अधिकारी नाहीये, कारण मी कोणी विचारवंत नव्हे किंवा समाज सुधारक नव्हे. ते काम त्यांचं आहे. पण मी त्याच्याकडे कसं बघतो किंवा माझ्या वयाची आपण सगळे कसे करू शकतात एवढं एक सजेशन, ती सूचना किंवा मार्गदर्शन नाहीये, ते कसं आपण करू शकतो हा एक विचार मांडण्याचा प्रयत्न. बरोबर. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपला कुठलाही उत्सव हा केवळ हुल्लडबाजी किंवा आपला आनंद साजरा झाला पाहिजे कुठल्याही मूल्यावर. म्हणजे लोकांचं काय नुकसान व्हायचंय ते हो, लोकांना त्रास व्हायचा आहे किती तो हो, मला एन्जॉयमेंट करता आली पाहिजे, या विचारसरणीच्या बरोबर विरुद्ध आपली उत्सवांची परंपरा आहे. जो उत्सव आहे तो सगळ्यांनी मिळून एकत्र साजरा केला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही एक घटक जर दुखावला जात असेल, त्याला त्रास होत असेल, तर तो उत्सव राहणार नाही. त्यामुळे अगदी होळी करा, शिमगा करा, नाही तर दिवाळी करा, त्याच्यामधला मुख्य गाभा हा आहे की आनंद जो आपल्याला मिळतोय, आर्थिक असेल, बौद्धिक असेल, कुठल्याही प्रकारची जी अनुकूलता आपल्याला मिळालेली आहे ती ज्यांना मिळत नाहीये त्यांच्यासाठी, मग तो प्रकाश असेल, ते ज्ञान असेल, ती समृद्धी असेल किंवा मानसिक समाधान असेल, ते देण्याचा आणि काही प्रसंगी घेण्याचा, ह्या आदान प्रदानाचा प्रयत्न दिवाळीच्या माध्यमातून, सगळ्याच सणांच्या उत्सवांच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये एक अनुशासन, एक शिस्त, की मला वाटेल त्याच पद्धतीने मी ते करीन आणि तोच तो सण आहे असा दुराग्रह किंवा अभिनिवेश न बाळगता जे माझ्याकडे अधिक आहे ते मी द्यावं आणि त्याच्याकडे अधिक जे चांगलं आहे ते शक्य असल्यास घ्यावं, अशी आपण दिवाळी नक्कीच साजरी करू शकतो. क्या बात आहे. म्हणजे एक व्यापक अर्थाने खरं तर एक दिवाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं तर यातून मिळू शकतो, कारण आपण सगळे एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तो साजरा केला पाहिजे, हेच खरं तर दिवाळीचं महत्त्व आहे. तर खूप खूप आभार सर तुमचे, तुम्ही जो वेळ दिलात आणि दिवाळी अनेक वर्ष साजरी करून पहिल्यांदा दिवाळीबद्दल कळले असं वाटतंय आज, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. एकतर तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. भरपूर फराळ खा, फटाके उडवायचे का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण नाही उडवले तर बरेत. येस, खूप खूप आभार, धन्यवाद. लोह असावा.